परीक्षेत कमी गुण पडल्याची तक्रार केल्यामुळे शिक्षकांना चक्क खुर्ची घालून विद्यार्थ्याचं डोकं फोडल्याची घटना लातूर शहरातल्या देशी केंद्रीय विद्यालयात घडली आहे। यात विद्यार्थ्याच्या डोक्याला इजा झाली असून शिक्षक प्रकाश नीला याच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात येते। या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान मुख्याध्यापकांनी हा प्रकार अनावधानानं झाल्याची प्रतिक्रिया दिली। भूगोलचा विषयाचा अभ्यास मला फार चांगला होता। मग मी त्या सरांना जेव्हा पेपर रिचेक करायला सांगितले त्या दिवशी सरांनी म्हणले तुला माझ्याहून जास्त कळते का असं तसं म्हणले। मग मी तर सरांना विनंती केली तरी मला पेपर एकदा बघण्याची कृपा दाखवा, माफी मागितली। सध्या विनंती केली, सरांनी खुर्ची उचलून माझ्या डोक्यात घातले व मी तिथेच बेहोश झालो। मी शाळेवर गेले, माझ्या मुलाचं डोकं रक्तबंबाळ झालेलं दिसले। मला हेडमास्टरकडे गेलेली होते। हेडमास्टरने त्यांना म्हटले की माझ्या मुलाला का बरं असं केलं। त्यांनी म्हटले की तुम्ही का करायचं ते करा, केस करा म्हणले। चूक झाली असं शिक्षकांनी सांगितले, त्यांनाही समज दिली, विद्यार्थ्यांनाही समजावून सांगितलं। विद्यार्थी गोंधळ खूप करत होते, तो विद्यार्थ्यांना गोंधळाच्या ह्याच्यामध्ये थोडंफार समजावून सांगण्यात करत होते। आम्ही पण शिक्षकांना समज दिली आणि त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवतो। मग आम्ही त्यांना समज दिली। शिक्षकाला शाळेतल्या प्रशासनाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर अद्याप संबंधित शिक्षकावर अद्याप कारवाई करता आली नाही। आम्ही त्याचा शोध घेत आहोत, शिक्षकांना भेटून त्याच्यावर पण प्रतिबंधक कारवाई आम्ही करणार आहोत। दरम्यान शाळेतील प्रशासनाला भेटून आम्ही याची माहिती घेतलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।